आता जालन्यात एक धक्कादायक बातमी येते ती म्हणजे जालन्यात विवाहित महिलेला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे। ही घटना जालन्यातली आपण पाहतोय। मारहाणीचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे। तसंच दुकानदाराची 25 रुपये उधारे या महिलेनं दिली नव्हती आणि केवळ उधारीचे पैसे चुकते केले नाहीत म्हणून या महिलेला मारहाण करण्यात आली। तिला बेदम अमानुषपणे मारहाण करण्यात आलेली आहे। तसंच या महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अतिशय धक्कादायक घटना ही आपण पाहतोय जालन्यातली। थोडं हाताला टच करणं असं कोणत्याही इतर महिला पण परिसरातल्या सगळ्यात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं। त्याच्या अशी नेहमी 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 हिंमत वाढत गेली। कोणी पण असं केलं, कोणासोबत भांडणं झाले, सगळ्यांना सॅक्रिफाईस करत करत नेहमी सोड केल्यामुळे त्याची हिंमत अशी वाढत गेली। यावेळेस त्याला सकाळी 7 वाजेपासून कमीत कमी 17-18 चापटा मारला तिने। जीव मारण्याचा प्रयत्न केला। पोलीस स्टेशनला गेलो, पोलीस स्टेशनला गेला तर पोलीसवाल्यांनी पण दोन्ही बाजूना हे केलं, समज दिला। तर त्याला सोडून दिलं काल, काही आक्षेप घेतला नाही त्याच्यावर। फोन आल्याच्या नंतर ते एका मुलांनी खूप मारलं महिलांना। एका महिलांना म्हणजे 25 रुपयावर वाद झालेला होता त्यांचा। 25 रुपयावर वाद जाता जाता ती बोलत होती की बाबा मी 25 रुपये दे, आणि तो बोलत होता की दिले नाही। पण महिलांसोबत चर्चा चालू होती। तो माणूस आला आतमधून आणि तिला इतकं मारलं खाली पाडून पाडून, अक्षरशः कपडे फाडायचे प्रयत्न सुद्धा केले। आणि मग मी तिथून नंतर त्यांना पोलीस स्टेशन मध्ये पाठवलं आणि पोलीस स्टेशन मध्ये जाऊन त्यांची मदत केली आणि आता त्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे। मी पैसे दिले माझे, मग बाकीचे मग तो आला म्हणे मी दिले म्हटलं। ते म्हणे मागचे पैसे राहिले म्हणे 25 रुपये। मी म्हटलं भैया मी दिले म्हटलं पैसे। नाही म्हणे तू दिलेच नाही म्हणे। मग मला आरोतरी करायला लागला तो, तू दिले नाही। मग म्हणे दिले नाही। मग मी यांना बोलवलं, अहो म्हणे मी शिवते शिवी ते म्हणे लगे त्याने मला शिवी दिली। मग मला राग आला। त्याने डायरेक्ट माझे हातगीत धरले आणि घरात चल म्हणून तुला दाखवतो म्हणे मी असं तसं। मग डायरेक्ट मारायला लागला। मग मी इकडे ओढायला गेले तेव्हा त्यांनी मग मला खूप मारलं। मग माझे घरचे आले होते।